हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आपला प्रचाराचा झंझावात सुरू ठेवलेला आहे। लोकांच्या गाठीभेटी सुद्धा सुरू ठेवलेल्या आहेत। मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना पाठिंबा मिळाला का नाही या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, काय नेमकी आता सध्याची परिस्थिती आहे? तुम्ही उद्धव ठाकरे यांना भेटला होता, पाठिंबा मागितला होता, काय झालं पुढे? या मतदारसंघामध्ये मी 3 वेळा निवडणूक लढवलेली आहे आणि चौथ्यांदा आता निवडणुकीला सामोरं जातोय। हा मतदारसंघ मी पूर्ण बांधलेला आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये यावेळी परिस्थिती अतिशय चांगली असल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली जी काही मतांची विभागणी आहे ती विभागणी टाळावी म्हणून महाविकास आघाडीनं इथं उमेदवार उभा करू नये असं मला वाटलं। म्हणून मी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं मी स्वतंत्रपणानं जरी निवडणूक लढवत असलो तरी जे काम व्हावं असं तुम्हाला वाटतं ते काम मी पूर्ण करू शकतो आणि म्हणून तुम्ही उमेदवार उभा करू नये। आणि त्यांनाही काही अंशी पटलं। मी आघाडीत येणार नाही असंही त्यांना स्वच्छपणानं सांगितलं। याचं कारण 5 एप्रिल 2021 रोजी महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती महाराष्ट्रामध्ये त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतून बाहेर पडलेली आहे। कोल्हापूरच्या राज्य कार्यकारिणीमध्ये तो निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय बदलायचा माझा एकट्याचा अधिकार नाही आहे। तेव्हा स्वतंत्रपणाने निवडणूक लढवायला आता कार्यकारिणीने सांगितलं तर लढणं माझं काम आहे। फक्त मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीनं उमेदवार उभा करू नये असं आम्हाला वाटतं। त्यांना ते काही अंशी पटलेलं आहे आणि लवकरच निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे। जयंत पाटील यांनी सांगितलं की राजू शेट्टी यांचा पवित्रा जरा वेगळा दिसतोय। त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केलेली आहे, पण आम्हीही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत। मग त्यांनी जर आमचा पाठिंबाच घेतला नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार आम्हाला नाईलाजाने उभा करावा लागेल, काय सांगाल? होय, भेटलेलंच आहे। मी चोरून कोणालाही भेटत नाही आणि माझे कारनामे अंधारात कधीच नसतात। मी काय असते ते उघड करत असतो आणि ज्यावेळी भेटलो त्यावेळी बाहेर येऊन प्रेसला मी सांगितलेलं आहे माझी भूमिका। मी 2 वेळा उद्धवजींना भेटलेलो आहे। पहिल्यांदा भेटलो तर ते अदानीचा प्रकल्प कोल्हापूरमध्ये येत होता, त्याच्यामध्ये पाणी पळवण्याचा मुद्दा होता आणि आम्हाला त्या आंदोलनामध्ये शिवसेनेची मदत पाहिजे होती सिंधुदुर्गमध्ये आणि त्यामुळं मी भेटलो होतो। त्यांनी त्याला प्रांजळपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मदत करण्याची भूमिका घेतलेली होती आणि दुसऱ्यांदा भेटलो ते यासाठीच घेतलं होतं की मतविभागणी टाळण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार उभा करू नये, कारण तोपर्यंत ती जागा त्यांच्या कोट्यात गेली अशी माझी माहिती होती म्हणून भेटलो होतो। त्यावेळी त्याने सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला होता, त्यामुळं त्यात काही नवीन नाही। आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीला जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा उमेदवाराचा पराभव करायचा असेल आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या खासदारांची संख्या कमी करायची असेल तर एक उमेदवार उभा कमी केला तर काय बिघडत नाही। मी पाठिंबा करायला तयार आहे, फक्त आघाडीत येणार नाही असं सांगितलेलं आहे। त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय का? तुमचं मत काय आहे? त्यांनी तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जाहीर करायचा आहे, तो अजून निर्णय झालेला नाही आहे। आता संजय राऊत यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील हे कोल्हापूर, हातकणंगले, सांगली या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून आणि मित्रपक्षांची चर्चा करून आपण निर्णय घेऊ, त्याबद्दल आपलं मत काय? नाही, त्यांची आघाडी आहे, त्यामुळं आघाडीतल्या घटक पक्षांनी एकमेकाबरोबर चर्चा करून निर्णय घेतला तर त्याला आक्षेप घ्यायचं कारणच नाही ना। जरूर त्यांनी करावी आणि त्यांना योग्य वाटलं तर उमेदवार उभा करू नये। त्यांना जर वाटलं नाही आपल्याला आपल्या आघाडीचा उमेदवार उभा करायचा तर निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत। मी कसं त्यांना सांगू शकतो? मी विनंती केली, ज्या घटक पक्षाचा उमेदवार तिथं असणार आहे त्यांना मी विनंती केली। विनंती करणं एवढं माझं काम आहे, शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे। शेवटचं महाविकास आघाडीला तुम्ही काय आव्हान देताय आणि काय विनंती करताय त्यांना? नाही, मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीनं इथं
उमेदवार उभा करू नये असं मला वाटतं. आता विचार महाविकास आघाडी न करायचा आहे. महाविकास आघाडी असेल किंवा तुम्ही स्वतः असेल, भाजपला नेहमी विरोध करत आलेला आहे आणि इथं जर भाजपचा उमेदवार पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडीनं त्वरित निर्णय घेतला पाहिजे. तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, मी गेली 6 महिने निवडणुकीची तयारी करतोय. माझा मतदारसंघातला एक फेरी माझी संपलेली आहे. त्यामुळं मला नुसतं निवडणुकीच्या वेळी विरोध करणारा माणूस मी नाही आहे. भारतीय जनता पक्षातले लोक काय माझे हाडवैरी याच्यातला पण विचाराचा फरक आहे. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांना विरोध करतोय. त्यांचं जे काही सध्याचं राजकारण आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. त्यांची शेतकरी संदर्भातली शेती प्रश्न कृषी संदर्भातली जी धोरणं आहेत ती आम्हाला मान्य नाहीत आणि वेळोवेळी आम्ही त्या धोरणाला विरोध केलेला आहे. रस्त्यावर उतरून विरोध केलेला आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2015 सालापासून आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी संसदेमध्ये 2013चा जो भूमी अधिग्रहणाचा कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला सगळ्यात जास्त कडाडून विरोध करणारा माणूस मी होतो. त्यावेळेपासून जेव्हा जेव्हा केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यावेळी कडाडून विरोध केला. रस्त्यावर उतरून विरोध केलेला आहे. 3 कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी जे आंदोलन उभा केलं त्या आंदोलन उभा करणाऱ्यातला मी एक होतो आणि 700 शेतकऱ्यांचा बळी गेला तरी सुद्धा आम्ही मागे हटलो नव्हतो. हेही त्यांनी ध्यानात ठेवावं. तुमचं महाविकास आघाडीचा तुम्हाला पाठिंबा मिळो अगर न मिळो तुमचा काय निर्णय आहे? नाही, मी या मतदारसंघामध्ये लढणार आहे. पाठिंबा मिळाला तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळाला तरी लढणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता, पाठिंबा मिळाला तरी चांगला आहे, नाही मिळाला तरी आपण लढणारच आहोत अशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.